हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की सम ऑफ प्रॉडक्ट जो फॉर्म आहे त्याचं कन्वर्जन प्रॉडक्ट ऑफ सममध्ये कसं करायचं किंवा प्रॉडक्ट ऑफ सम जो फॉर्म आहे त्याचं जे कन्वर्जन आहे ते सॉपमध्ये कसं करायचं. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे ते इथे मी लिहिलेलं आहे, कन्वर्ट सॉप इंटू पॉस फॉर्म, आणि हे गिवन एक्झाम्पल आहे. लास्ट आपण लेक्चरमध्ये बघितलं की जर सम प्रॉडक्ट फॉर्म दिलेला असेल, सॉप फॉर्म असेल तर त्याचा स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करायचं, किंवा पॉस असेल तर पॉसचं कन्वर्जन स्टँडर्डमध्ये कसं करायचं. तर इथे आपण बघणार आहोत की एका फॉर्मचं कन्वर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये, म्हणजे सॉपचं कन्वर्जन पॉसमध्ये आणि पॉसचं कन्वर्जन सॉपमध्ये कसं करायचं. एकदम सिम्पल स्टेप्स आहेत. जर तुम्ही त्या स्टेप समजून घेतल्या तर तुम्हाला पुढचं सॉल्व करायला खूप इझी जाणार आहे. आता सर्वात आधी गिवन एक्झाम्पल बघायचं. हे गिवन एक्झाम्पलमध्ये कोणकोणते ऑपरेटर्स आहेत, इथे ए इंटू सी कॉम्प्लिमेंट आहे, दॅट इज ए डॉट सी कॉम्प्लिमेंट प्लस ए इंटू बी. सो सर्वात आधी जिथे डॉट आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय प्लस, म्हणजे थोडक्यात अँड ऑपरेटर असेल दॅट इज रिप्लेस्ड बाय ऑर ऑपरेटर, अँड व्हाईस वर्सा. व्हाईस वर्सा म्हणजे जर ऑर ऑपरेटर असेल दॅट इज रिप्लेस्ड बाय अँड ऑपरेटर ऑर प्रॉडक्ट टर्म. जर कॉम्प्लिमेंट जर असेल एखादा व्हेरिएबल दॅट इज रिप्लेस्ड बाय इट्स अनकॉम्प्लिमेंट फॉर्म, आणि जर अनकॉम्प्लिमेंट असेल दॅट इज रिप्लेस्ड बाय इट्स कॉम्प्लिमेंट फॉर्म. म्हणजे याचा अर्थ काय, कॉम्प्लिमेंट इंटू अनकॉम्प्लिमेंट. समजा ए कॉम्प्लिमेंट जर असेल दॅट इज रिप्लेस्ड बाय ए, आणि अनकॉम्प्लिमेंट इंटू कॉम्प्लिमेंट, म्हणजे सपोज ए असेल दॅट इज रिप्लेस्ड बाय इट्स ए कॉम्प्लिमेंट. या सिम्पल स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. सो आय एम रायटिंग दिस. सो वाय इज इक्वल टू, आता इथे ए दिलेले आहे, सो दॅट ए इट इज रिप्लेस्ड बाय इट्स कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट. आता पुढे साईन बघायचं, कोणतं आहे, डॉट साईन आहे. सो डॉट साईन इट इज रिप्लेस्ड बाय प्लस साईन, म्हणजेच आपण इथे कोणतं ऑपरेटर आणणार आहे तर ऑर ऑपरेटर आणणार. आणि इथे काय पुन्हा सी कॉम्प्लिमेंट आहे. मग सी जर कॉम्प्लिमेंट असेल देन अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घ्यायचं, बिकॉज कॉम्प्लिमेंट इट इज रिप्लेस्ड बाय अनकॉम्प्लिमेंट फॉर्म. हे थोडक्यात आपण छोटे रूल्स आहेत ते इथे अप्लाय करणार आहोत. सो वाय इज इक्वल टू ए बार प्लस सी. आता इथे प्लस साईन आहे, प्लसच्या ऐवजी मी इथे लिहिणार डॉट. ए असेल दॅट इज रिप्लेस्ड बाय इट्स कॉम्प्लिमेंट ए कॉम्प्लिमेंट, ए इंटू बी ए. इथे डॉट साईन आहे, सो दिस डॉट साईन इट इज रिप्लेस्ड बाय प्लस साईन, सो दॅट्स वाय ए प्लस, आणि इथे बी ए, सो दॅट इज रिप्लेस्ड बाय बी कॉम्प्लिमेंट. ठीक आहे. सो आत्ताशी आपलं हे हाफ एक्सप्रेशन सॉल्व झालं. तर हे जर एक्सप्रेशन जर तुम्ही बघितलं, हे आहे प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म, बट इट इज नॉट इन द स्टँडर्ड फॉर्म. आता ह्याला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग आपण ज्या मागच्या लेक्चरला ज्या स्टेप्स बघितल्या त्याच स्टेप्स आता इथे आपल्याला फॉलो करायच्या आहे. त्या स्टेप्स म्हणजे काय, सर्वात आधी आपण काय फाइंड आउट करतो की प्रत्येक टर्मचं मिसिंग लिटरल फाइंड आउट करतो. दॅट इज आवर फर्स्ट स्टेप. आणि सेकंड स्टेप आपण काय करतो, ती जी टर्म आहे त्या टर्मला आपण ऑर करतो विथ इट्स मिसिंग लिटरल इंटू इट्स कॉम्प्लिमेंट फॉर्म. ती सेकंड स्टेप झाली. सो इथे नीट बघून घ्यायचं पुन्हा एक्सप्रेशनमध्ये कोणते मिसिंग लिटरल आहे, म्हणून मी ती स्टेप करतोय की फाइंड आउट मिसिंग लिटरल्स. नीट जर एक्सप्रेशन जर बघितलं प्रत्येक टर्मचं, आता इथे ए सी आहे, इथे ए बी आहे, म्हणजे थोडक्यात प्रत्येक ठिकाणी किती आहे, 3 लिटरल्स प्रेझेंट आहेत. सो 3 लिटरल्समध्ये आता इथे बघायचं ए बार प्लस सी, म्हणजे इथे मिसिंग लिटरल ह्या पहिल्या टर्ममध्ये काय झाला तर बी, इट इज अ मिसिंग लिटरल. आणि इथे जर बघितलं ए बार प्लस बी बार, इथे मिसिंग लिटरल काय आहे सी. सो हे जे मिसिंग लिटरल्स आहेत ते लिहून घेतले. आता जी स्टेप सेकंड आहे, स्टेप सेकंड आपण काय करतो, इथे मी मेन्शन करतो, दॅट इज आवर स्टेप सेकंड. ऑर ईच टर्म विथ, कशाबरोबर आपल्याला ऑर करायचं आहे तर मिसिंग लिटरल इंटू इट्स कॉम्प्लिमेंट. हे लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहेच ऑलरेडी. ओके, सो दॅट्स वाय आय एम डुईंग द नेक्स्ट स्टेप. वाय इज इक्वल टू ए बार प्लस सी, ऑर करायचं आहे म्हणून इथे प्लस साईन. कोणत्या टर्म बरोबर, मिसिंग लिटरल इंटू इट्स कॉम्प्लिमेंट. आता इथे मिसिंग लिटरल काय आहे बी ए प्लस बी इंटू इट्स कॉम्प्लिमेंट, म्हणजे ह्या मिसिंग लिटरलचाच काय घ्यायचा आहे कॉम्प्लिमेंट, बी इंटू बी कॉम्प्लिमेंट. ओके, देन नेक्स्ट आता इथे डॉट साईन ॲज इट इज ए बार प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी इंटू
सी कॉम्प्लिमेंट. ह्या पद्धतीने लिहून घ्यायचं. आता बुलियन्स अल्जेब्रामध्ये तुम्ही बघितलेलं आहेच. बुलियन्स अल्जेब्रा अकॉर्डिंग टू दॅट ए प्लस बी सी इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए प्लस सी. हा लॉ आपण बुलियन्स अल्जेब्रामध्ये बघितला. इथे अजूम करा, दिस वन इट इज ए, दिस वन इज बी अँड दिस वन इज सी. म्हणून अकॉर्डिंग टू दिस लॉ वी हॅव टू राईट हिअर. पुढची स्टेप इथे मी नेक्स्ट करतोय. सो आय एम रायटिंग हिअर नेक्स्ट स्टेप y इज इक्वल टू ए बार प्लस सी प्लस इथे ए प्लस बी लिहिलेलं आहे म्हणून इथे बी इंटू ए बार प्लस सी प्लस बी कॉम्प्लिमेंट ही एक टर्म इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी कॉम्प्लिमेंट. हे जस्ट काय केलं इथे आपण जस्ट कम्पेअर केलं ह्या इक्वेशन बरोबर हे इक्वेशन. इथे जसं आपण लिहितो ए बार प्लस बी सी असेल तर ए प्लस बी असं लिहितो. म्हणून इथे ही ए प्लस सी म्हणजे काय टर्म लिहिलेली आपण इथे ए अजून केलेली आहे. बी म्हणजे बी आणि बी बार म्हणजे सी. जसं इथे ए प्लस बी सी असेल तर ए प्लस बी इंटू ए प्लस सी असं लिहितो. तसंच माहिती लिहिलं ए म्हणजे काय ही फर्स्ट टर्म ए बार प्लस सी आणि बी म्हणजे काय दिस बी. दॅट्स वाय ए बार प्लस सी प्लस बी इंटू ए प्लस सी. ए म्हणजे ही पूर्ण टर्म दॅट इज ए बार प्लस सी इंटू सी म्हणजे इथे बी कॉम्प्लिमेंट आहे हे बी कॉम्प्लिमेंट. तशीच सेकंड टर्म ॲज इट इज लिहिली. आता आपली पुढची स्टेप काय फायनल स्टेप म्हणजे जर रिपीटेड जर टर्म्स असेल त्या आधी चेक करायच्या आणि त्या फक्त वन टाईम लिहायच्या. जसं ए इंटू ए असेल तर दॅट इज इक्वल टू ए. आता इथे जस्ट चेक करायचं ए बार प्लस सी प्लस बी इथे कुठे रिपीटेड आहेत का ए बार प्लस सी प्लस बी कॉम्प्लिमेंट. सो इथे रिपीटेड नाही आणि रिअरेंज करायच्या. रिअरेंज म्हणजे अल्फाबेट्स फॉर्मनुसार लिहायच्या. ए बार प्लस बी प्लस सी ही रिपीटेड नाही म्हणून ॲज इट इज लिहिली. नाऊ लुकिंग टू द सेकंड टर्म ए बार प्लस सी प्लस बी कॉम्प्लिमेंट ए बार प्लस बी कॉम्प्लिमेंट प्लस सी. आता इथे जर तुम्ही ह्या जर टर्म बघितल्या ही रिपीटेड आहे म्हणून मी फक्त वन टाईमच लिहिणार ए बार प्लस बी बार प्लस सी अँड इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी कॉम्प्लिमेंट. जर तुम्ही हा जर फॉर्म बघितला आपल्याला गिवन होतं हा फॉर्म होता दॅट इज सॉफ्ट फॉर्म. तर सॉफ्ट फॉर्मचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये केलं प्रॉडक्ट ऑफ सॉफ्ट फॉर्ममध्ये आणि तो पण स्टँडर्ड फॉर्ममध्ये. प्रत्येक टर्म बघा प्रत्येक टर्ममध्ये तिन्ही लिटरल्स प्रेझेंट आहे ए बी अँड सी. सो दिस इज द कन्व्हर्जन. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघतोय. सेकंड एक्झाम्पल आहेत कन्वर्ट पॉस इंटू सॉफ्ट म्हणजे प्रॉडक्ट ऑफ सम जो फॉर्म गिवन असेल त्याचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे सॉफ्ट फॉर्ममध्ये म्हणजे सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्ममध्ये. जसं ॲज युज्युअल जशी मागची आपण स्टेप्स केल्या त्याच पद्धतीने या फॉलो करत जायच्या आहेत. म्हणजे जिथे प्लस साईन आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय डॉट साईन. डॉट असेल दॅट इज रिप्लेस्ड बाय प्लस साईन. अगेन कॉम्प्लिमेंट जर असेल then that is replaced by uncomplement form आणि uncomplement असेल that is replaced by its complement. हे जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये फॉलो केलं त्याच पद्धतीने फॉलो करायचं आहे. सो आय एम डुईंग द स्टेप्स नेक्स्ट. वाय इज इक्वल टू आता ए आहे म्हणून हा ए अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये. सो अनकॉम्प्लिमेंट फॉर्म असेल तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये. सो हिअर ए कॉम्प्लिमेंट प्लस साईन आहे प्लस साईन इट इज रिप्लेस्ड बाय डॉट दॅट मीन्स दिस ऑर ऑपरेटर इट इज रिप्लेस्ड बाय अँड ऑपरेटर. सो ए कॉम्प्लिमेंट इंटू आता हा कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये म्हणून अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घेतला. आता इथे पुन्हा डॉट साईन आहे डॉट साईन इट इज रिप्लेस्ड बाय प्लस साईन इंटू ब्रॅकेट अगेन बी आहे बी दॅट इज रिप्लेस्ड बाय बी कॉम्प्लिमेंट प्लस साईन आहे प्लस साईन इट इज रिप्लेस्ड बाय डॉट अँड सी इट इज रिप्लेस्ड बाय इट्स कॉम्प्लिमेंट. आता हा फॉर्म आलेला आहे आपला सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्म. सम केलेले आहे आणि ह्या दोन प्रॉडक्ट टर्म्स आहे बट इट इज नॉट अ स्टँडर्ड फॉर्म. आता इथे तीन व्हेरिएबल्स आहेत ए बी अँड सी. प्रत्येक टर्ममध्ये तिन्ही प्रेझेंट नाही. इथे पण एक ॲबसेंट आहे इथे पण एक ॲबसेंट आहे. इथे सी ॲबसेंट आहे इथे ए ॲबसेंट आहे. सो पुन्हा तीच स्टेप पुन्हा फाइंड आउट द मिसिंग लिटरल्स. सो मिसिंग लिटरल्स इथे मी फाइंड आउट करेल ह्या स्टेपमध्ये.
इथे मिसिंग लिटरल असेल सी, इथे मिसिंग लिटरल असेल ए. सेम स्टेप्स करायचे आहेत जे आपण आधी स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना केलं. इथपर्यंत आपलं आन्सर आलेलं आहे, फक्त या आन्सरला आता आपण काय करतोय, स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करतोय. सो अगेन द स्टेप सेकंड, जी स्टेप सेकंड आपण जी फॉलो करतो तेच. आता तिथे आधी ऑर केलं आपण, इथे करायचं अँड ईच टर्म विथ द मिसिंग लिटरल प्लस its complement. So y is equal to a bar into b, ही टर्म ॲज इट इज. ह्या टर्म बरोबर कोणतं ऑपरेशन करायचं आहे, अँड. दॅट्स वाय इंटू ए इंटू बी विथ मिसिंग लिटरल प्लस इट्स कॉम्प्लिमेंट. मिसिंग लिटरल आहे सी आणि त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा, सी कॉम्प्लिमेंट प्लस बी बार सी बार, ही टर्म मिसिंग लिटरल आहे ए प्लस इट्स कॉम्प्लिमेंट. आता सिम्पल जसं ब्रॅकेट आपण सॉल्व केलं त्या पद्धतीने जस्ट ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायचं. ए बार इंटू बी सी प्लस ए बार बी सी कॉम्प्लिमेंट प्लस ए बी कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट प्लस ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट सी कॉम्प्लिमेंट. आता फायनल स्टेप आपल्याला काय करायची आहे, ज्या टर्म्स रिपीटेड जर असेल तर त्या फक्त वन टाईम लिहायच्या आहेत. आता इथे फक्त चेक करून घ्यायचं कोणत्या टर्म्स रिपीट आहेत. ए बार बी सी इथे रिपीटेड आहेत का, ए बार बी सी नाही, म्हणून तो ॲज इट इज लिहायचा ए बार इंटू बी सी. ए बार बी सी कॉम्प्लिमेंट, ए बार बी सी कॉम्प्लिमेंट हा पण रिपीटेड नाही आहे. सो दॅट्स वाय ए बार इंटू बी सी कॉम्प्लिमेंट प्लस लास्ट टर्म पण रिपीटेड नाही आहे, म्हणून ह्या टर्म मी ॲज इट इज लिहिणार प्लस ए बार बी बार सी बार. सो ह्या पद्धतीने आपण जर प्रॉडक्ट ऑफ सम जर फॉर्म असेल तर त्याचं कन्वर्जन सम ऑफ प्रॉडक्ट फॉर्ममध्ये केलेलं आहे. पुन्हा एकदा स्टेप मी रिपीट करतो काय केलेलं आहे तिथे. सर्वात आधी आपण काय केलं, प्लस साईन जिथे जिथे असेल गिवन इक्वेशनमध्ये दॅट इज रिप्लेस्ड बाय डॉट. डॉट असेल तर प्लसमध्ये केलं. जे पण कॉम्प्लिमेंट व्हेरिएबल आहे ते अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घेतले, जे पण अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये व्हेरिएबल होते ते कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये घेतले. मग त्यानुसार मग ह्या टर्म्स आल्यात. मग ह्या टर्म्स स्टँडर्ड नव्हत्या म्हणून आपण त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आणि फायनल आन्सर आलं. आता आपल्याला जे पुढे बघायचं आहे दॅट इज द मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म. मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म्स कशाला म्हणतात ते आपण बघू. सो आय एम गिविंग हेडिंग मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म. ते एक्सप्लेन करण्याकरता एक सिंपल मी एक्झाम्पल तुम्हाला सांगेल. मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म. सो फर्स्ट वी विल सी मीन टर्म. So let us take example, random example, that is for mean term. Here ABC plus A bar BC plus A bar B bar C bar. जर तुम्ही हे जर इथे बघितलं तर हा जो फॉर्म आहे हा सॉफ्ट फॉर्म आहे. सॉफ्ट आहेच पण त्यातल्या त्यात हा कोणता फॉर्म आहे, स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म याला असं आपण म्हणू. कारण प्रत्येक टर्ममध्ये ईच लिटरल हा प्रेझेंट आहे. मग ही जी प्रत्येक जी टर्म आहे ही स्टँडर्ड फॉर्ममधली याला म्हणायचं मीन टर्म. ओके. सो मीन टर्मची डेफिनेशन काय आहे, ईच इंडिव्हिज्युअल टर्म इन स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म इट इज कॉल्ड ॲज अ मीन टर्म. आणि मीन टर्ममध्ये लक्षात घ्यायचं कायम ए इंटू बी इंटू सी म्हणजे कोणता ऑपरेटर असेल इथे, अँड ऑपरेटर असेल इन मीन टर्म्स. अँड इट इज इंडिकेटेड बाय स्मॉल एम अँड सबस्क्रिप्टला आय असतं. ओके. आय स्टँड्स फॉर द व्हेरिएबल्स. सो मीन टर्मची जी डेफिनेशन आहे आय विल राईट हिअर, ईच इंडिव्हिज्युअल टर्म in standard soft form is called as mean term. तशीच डेफिनेशन मॅक्स टर्मची. सो मीन टर्म कन्सिडर करताना आपण स्टँडर्ड सॉफ्ट फॉर्म कन्सिडर केला. इथे स्टँडर्ड पॉस फॉर्मचं आपण एक्झाम्पल बघू. y इज इक्वल टू सपोज a प्लस बी प्लस सी इंटू ए बार प्लस बी बार प्लस सी बार.
आता हा फॉर्म जर बघितला तुम्ही, हा स्टँडर्ड पॉस फॉर्म आहे, स्टँडर्ड प्रॉडक्ट ऑफ सम फॉर्म. तर मग ह्या फॉर्ममधली ही जी प्रत्येक जी टर्म आहे याला म्हणतात मॅक्स टर्म. So again the definition for max term, it is each individual term in standard POS form. त्याला आपण म्हणतो max term. It is indicated by capital M and small I. आता प्रत्येक इक्वेशन मध्ये किती मीन टर्म्स आहेत आणि किती मॅक्स टर्म आहे, दॅट इज डिपेंडंट अपॉन दिस इक्वेशन, दॅट इज मीन टर्म or you may say the max term is equal to 2 raised to n, where n is number of variables, or you may say input, or you may say the literal. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज असं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू ए बी. सिम्पल एक्झाम्पल बघू आपण, इंटू ए बार इंटू बी बार. हे जर इक्वेशन जर बघितलं तुम्ही तर ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला दिसतंय व्हेरिएबल्स किती प्रेझेंट, टोटल n इज इक्वल टू 2. सपोज मी ह्या इक्वेशनमध्ये जर व्हॅल्यू पुट केली, मला मीन टर्म आणि मॅक्स टर्म दोघांच्या व्हॅल्यू मिळतील. सो मीन टर्म और मॅक्स टर्म इज इक्वल टू 2 raised to n. n म्हणजे काय, नंबर ऑफ व्हेरिएबल किती आहे, 2 आहे. सो दॅट्स वाय इज इक्वल टू 2 raised to 2 विच इज इक्वल टू 4. म्हणून नंबर ऑफ मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म जर ह्या इक्वेशनमध्ये जर कन्सिडर केले, हे किती असणार आहेत, हे 4 असणार आहे. आता जर 2 व्हेरिएबल असतील किंवा 3 असेल किंवा 4 व्हेरिएबल असेल तर त्याच्याकरता मीन टर्म्स कशाला लिहायच्यात ते आपण बघू या टॉपिकमध्ये, मीन टर्म्स अँड मॅक्स टर्मच्या. फॉर एक्झाम्पल सपोज मी इथे आता एक टेबल ड्रॉ करतोय फॉर 2 व्हेरिएबल. जर 2च व्हेरिएबल असेल, 2 व्हेरिएबल इनपुट टेबल, अशा पद्धतीचं जर टेबल असेल आणि इथे जर तुम्हाला मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स लिहायचे असेल तर कशा पद्धतीने तुम्ही लिहाल, हे एकदम बेसिक आहे, हे तुम्हाला पुढे सगळीकडे लागणार आहे. आता मी इथे एक कॉलम ड्रॉ करतोय, दॅट इज फर्स्ट कॉलम, दॅट इज व्हेरिएबल इनपुट्स, किती व्हेरिएबल आहे किंवा इनपुट आहे त्याचा एक कॉलम. त्यानंतर मीन टर्म्स अँड मॅक्स टर्म्स. आता आपण समजा फक्त 2च व्हेरिएबल कन्सिडर करतोय. लेट अस अज्युम दॅट व्हेरिएबल्स आर ए अँड बी. कधी पण लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 2 व्हेरिएबल्स असेल तर त्याचं इनपुट कॉम्बिनेशन कसं लिहायचं, देर इज अ लॉजिक 2 0 2 1 0 1 0 1. जर 2 व्हेरिएबल असेल तर हे ट्रूथ टेबल थ्रू आउट तुम्हाला ह्याच पद्धतीने लिहावं लागेल. आता इथून पुढे डिजिटल टेक्निक्समध्ये कोणते पण ज्यावेळेस तुम्ही ट्रूथ टेबल बघाल त्यावेळेस हे जे लॉजिक टेबल आहे 2 व्हेरिएबल्स, हे लक्षात ठेवायचं. कसं, 2 0 2 1 0 1 0 1 लक्षात ठेवायला पण सोपं आहे. आणि इथं मीन टर्म्स मी इथे लिहितोय. मीन टर्म्स आपण स्मॉल एम आणि आयनी डिनोट करतो आणि मॅक्स टर्म आहे कॅपिटल एम आणि आयनी इंडिकेट करतो. आता मीन टर्म्स ह्या कॉम्बिनेशनमधून कसं लिहायचं हे नीट बघून घ्या. आता इथे ए आहे 0 आहे, बी 0 आहे, म्हणून मी मीन टर्म ह्या कॉम्बिनेशन करता लिहिणार ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट विच इज इक्वल टू एम 0. ओके, कसं लिहिलं, ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट. एच्या इथे काय आहे, 0 आहे, बीच्या इथे 0 आहे, म्हणून ए कॉम्प्लिमेंट बी कॉम्प्लिमेंट. आणि आत्ताच तुम्हाला मी सांगितलं मीन टर्म्समध्ये अँड ऑपरेटर यूज करायचा, म्हणून ए बार इंटू बी बार केलं. तसंच मग पुढच्या टर्म्स लिहायच्या. इथे ए 0 आहे म्हणून कॉम्प्लिमेंट, बी 1 आहे तो ॲज इट इज अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये, ती मीन टर्म झाली M1. अगेन ए 1 आहे म्हणून ए ॲज इट इज इंटू बी 0 आहे, दॅट्स वाय बी कॉम्प्लिमेंट ही नेक्स्ट मीन टर्म. पुन्हा ए 1 आहे, बी 1 आहे, ए इंटू बी, दॅट इज द थर्ड मीन टर्म. या पद्धतीने आपण मीन टर्म्स लिहितो. सिम्पली काय केलेलं आहे, जिथे 0 आहे तिथं कॉम्प्लिमेंट पुट केलं, जिथे 1 आहे तिथं अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये ते व्हेरिएबल्स घेतले. आता ह्या मीन टर्म्सवरूनच आपल्याला मॅक्स टर्म्स लिहायची आहेत. मीन टर्मच्या अपोजिट तुम्हाला मॅक्स टर्म्स लिहायची, म्हणजे जिथे कॉम्प्लिमेंट साईन आहे तिथे अनकॉम्प्लिमेंट घ्यायचं आणि जिथे अनकॉम्प्लिमेंट आहे तिथे कॉम्प्लिमेंटचं साईन घ्यायचं. जिथे डॉट प्रोडक्ट आहे त्या डॉटच्या ऐवजी तुम्हाला लिहायचं आहे प्लसचं साईन. ओके, सो हिअर ए बार असेल तर मी फक्त ए लिहिणार. आता डॉट साईन आहे दॅट इज रिप्लेस्ड बाय प्लस साईन. बी कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये म्हणून मी ते हा अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्येच लिहिणार आणि ह्या मॅक्स टर्मचं मी नोटेशन देणार M0. तसंच मी इथे लिहिणार ए कॉम्प्लिमेंट आहे, सो दॅट्स वाय हिअर इट इज ए लिहिणार. डॉट असेल तर पुन्हा प्लस लिहिणार. बी आहे साधा म्हणून इथे त्याला कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहिणार.
ही झाली माझी नेक्स्ट मॅक्स टर्म. इथे पुन्हा एच्या ऐवजी मी इथे ए कॉम्प्लिमेंट लिहिणार, डॉट ए म्हणून प्लस लिहिणार, बी कॉम्प्लिमेंट आहे सो बी इट इज M2. नेक्स्ट इथे ए आहे म्हणून इथे दॅट इज रिप्लेस्ड बाय ए कॉम्प्लिमेंट, डॉट ए प्लस बी असेल तर बी कॉम्प्लिमेंट, इट इज M3. ह्या पद्धतीने तुम्हाला मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स मार्क करायचे आहेत. तसंच मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स आपण जर इनपुट असेल तर कशा पद्धतीने असेल ते मी तुम्हाला दाखवतो, कशा पद्धतीने ते शो करायचं. सो टेबल पुन्हा सेम, फक्त कॉम्बिनेशन्स तुम्हाला चेंज करायचे आहेत इथे. सो आय एम रायटिंग हिअर 3 व्हेरिएबल्स इनपुट टेबल. आता 3 व्हेरिएबल्स आपण अजून करू ए, बी अँड सी. जर 3 व्हेरिएबल जर असेल तर पुन्हा तुम्हाला हे जे कॉम्बिनेशन आहे हे तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे थ्रू आउट द सब्जेक्ट. 3 व्हेरिएबलसाठी 4 0 4 1 2 0 2 1 अगेन 2 0 2 1 0 1 0 1 0 1 0 1. सो ह्याच्या मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स जसं आपण मागच्या 2 इनपुट करता लिहिलं त्याच पद्धतीने लिहायच्या. मीन टर्म्स इथे मी मीन टर्म्स करता लिहितो MI आणि मॅक्स टर्म असेल तर कॅपिटल M अँड I. जसं तिन्ही 0 आहेत म्हणून इथे सगळे कॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये A बार, B बार, C बार. 2 0 म्हणजे A कॉम्प्लिमेंट, B कॉम्प्लिमेंट अँड C. ही मीन टर्म आपली M0 M1. तसंच इथे पण A कॉम्प्लिमेंट B इंटू C कॉम्प्लिमेंट दॅट इज मीन टर्म. 0 असल्यामुळे पुन्हा A कॉम्प्लिमेंट इंटू B इंटू C M3. 1 A म्हणून A इंटू B0 दॅट्स वाय B कॉम्प्लिमेंट, C0 C कॉम्प्लिमेंट M4. अगेन A B कॉम्प्लिमेंट C M5. A B C complement M6 and all are 1, that's why I am writing simply A, B, C. काही नाही, सिम्पल लॉजिकने लक्षात ठेवायचं. सर्वात आधी 3 व्हेरिएबल्स आहेत, दॅट्स वाय 4 0 4 1 2 0 2 1 2 0 2 1 0 1 0 1 0 1 हे 3 इनपुट करता. मीन टर्म्स लिहिताना आपण काय करतो, ज्या व्हेरिएबलच्या इथे 0 असेल त्याला फक्त आपण कॉम्प्लिमेंट लिहितो आणि जिथे 1 असेल ते अनकॉम्प्लिमेंट फॉर्ममध्ये लिहितो. हे सगळं मीन टर्म्स लिहिलं. आता मीन टर्मच्या अपोजिट आपल्याला काय करायचं, मॅक्स टर्म. म्हणजे जिथं कॉम्प्लिमेंट आहे तिथे अनकॉम्प्लिमेंट घ्यायचा, जिथे अनकॉम्प्लिमेंट आहे तिथे कॉम्प्लिमेंट घ्यायचं. सो दॅट्स वाय A प्लस B प्लस C दॅट इज M0. अगेन A बार आहे इथे तो ॲज इट इज लिहिणार मी. A बारचं A करणार, डॉट आहे प्लस B बार B प्लस C कॉम्प्लिमेंट. A कॉम्प्लिमेंटचं इथे A प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C. अगेन A प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C कॉम्प्लिमेंट. A कॉम्प्लिमेंट प्लस B प्लस C. अगेन A कॉम्प्लिमेंट प्लस B प्लस C कॉम्प्लिमेंट. A कॉम्प्लिमेंट प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C. अँड लास्ट A कॉम्प्लिमेंट प्लस B कॉम्प्लिमेंट प्लस C कॉम्प्लिमेंट. इथे मीन टर्म M0 M1 M2 M3 M4 M5 M6 अँड M7. हे कॉम्बिनेशन तुम्ही प्रॉपरली लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्हाला पुढे DTच्या पूर्ण होल सब्जेक्टमध्ये ट्रूथ टेबल लिहिताना काही अडचण येणार नाही. सो एकदा पुन्हा बघून घ्या मीन टर्म्स कशा लिहिलेल्या आहेत त्या, आणि त्या मीन टर्म्सवरूनच मी इथे मॅक्स टर्म लिहिलेले. मॅक्स टर्ममध्ये आपण ऑर ऑपरेटर यूज करतो म्हणून तिन्ही व्हेरिएबल्समध्ये कोणतं ऑपरेशन केलेलं आहे, आपण प्लसचं ऑपरेशन केलेलं आहे. जिथे जिथे मीन टर्म्समध्ये A कॉम्प्लिमेंट आहे तिथे मी साधा A लिहिलेला आहे. B कॉम्प्लिमेंट म्हणून फक्त B. C कॉम्प्लिमेंट असेल तर C. या पद्धतीने मीन टर्म्स आणि मॅक्स टर्म्स आपण लिहिलेले आहेत. थँक्यू.